चिखला काकड गावात उबाठा शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुखांना बेदम मारहाण, पोलिसांसमोरच लोणार हादरले। चिखला काकड गावात उबाठा शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुखांना बेदम मारहाण, पोलिसांसमोरच फाडले कपडे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांचे कपडे फाडल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला असून या घटनेनंतर त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार चिखला काकड गावात काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी शिवरायांचा पुतळा बसवला होता। मात्र गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या कृतीला विरोध करण्यासाठी संजीवनी वाघ तिथे पोहोचले असता सरपंच आणि त्यांच्या जमावाने त्यांना लक्ष्य केलं। संजीवनी वाघ यांनी आरोप केला आहे की गावच्या सरपंचाने महिला आणि पुरुषांना जमा करून मला बेदम मारहाण केली, माझे कपडे फाडण्यात आले आणि हे सर्व पोलिसांच्या डोळ्यादेखत घडलं। सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले असून त्यामध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळत आहे। या घटनेमुळे प्रचंड अपमानित झालेल्या संजीवनी वाघ यांनी आता टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिली आहे। माझं सगळं संपलं आहे, उद्या सकाळी 7 वाजता मी आत्महत्या करणार असे खळबळजनक स्टेटस त्यांनी ठेवले आहे। यामुळे प्रशासनाची झोप उडाली असून गावात सध्या पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्यासाठी गेलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याची ही अवस्था होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचे काय असा सवाल आता विचारला जात आहे। संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते, त्याचा विरोध आम्ही केला 4-5 जण महिलांनी। तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे। तरी माझे सगळ्या मराठी समाज बांधवांनी